हे घर आहे काय? भाड्यानं राहता का इथं? मी आहे पिंपळवंडी म्हणजे चाळकवाडी मध्ये आणि खूप एक दुर्दैवी घटना 2 दिवसापूर्वी एक कुटुंबाच्या बाबतीमध्ये घडली. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. आता माझं नाव अंकुश अण्णा पवार आहे. इथं राहतो आम्ही नाही का. ते आम्ही कपडे धुवायला गेलो आम्ही मंडळी माझ्या मेवणीने. मग गेलो मी कपडे धुवायला. मग पहिलं माझं मेवणी पडली घसरून पाट्याच्या कडाला. मग मेवणीने काय केलं, माझ्या बायकोचा पदर ओढली. माझ्या बायको पण आतमध्ये गेली त्याच्या दोघांमध्ये. आणि दोघांमध्ये ते कोल पाण्यामध्ये गेलं तर मी लगेच उडी मारली मी त्यांच्याबरोबर. आणि ते दोघं मला पकडले मला ते नाही का. आणि पाण्याचं थोडं नाही का तर लयला जोरात पाणी चालू होतं ते. मला काय धरला दाटच लागलं मला. मग ते दोघंजण मला धरले मला ते. आणि त्यांच्याबरोबर मी पण पाणी बुडत होतो मी. आणि तिथं पुराच्या खाली एक म्हणजे लाट आला म्हणजे नाही का मोठा. मग तिथं आम्ही 3 जण फुटलो आम्ही. माझी मंडळी नाही का तिथून गायब झाली जागेवरून. आणि तिथून पलीकडून माझी मेवणी बुडून नाही का वरतीन असं वाहत होती येत होती. आणि लगेच मी पाहिलं. मग लगेच उडी मारली परत. लगेच माझ्या मेवणीला काढलं बाहेर मी. काढल्यानंतर परत आणि पुन्हा मी परत पाण्यामध्ये उतरलो मी बायकोसाठी. बायकोसाठी परत पुन्हा मी उतरलो. मग तिथं मला बायको काय गावलंच नाही. परत मग पलीकडून उतरून मग परत पुढं चालत परत पाहत गेलो मी. परत पुढं मग कांबल्यामध्ये चढून पाहिलं मी. मला बायको काय गावलीच नाही. परत मग 3 दिवसांनी मला तिकडे खाली 15 किलोमीटर गावली मला. 3 दिवसानंतर. 3 दिवसानंतर. हे बघा माझी हे कोण आहे? माझी छोटी मुलगी आहे सर. उचलून घ्या तिला. छोटी मुलगी आहे सर म्हणले. एकच मुलगी नाही, दोघे अजून 2 वर्षाची मुलगी आहे, 3 वर्षाचा एक मुलगा आहे दादा. आणि एक गरोदर पण होती. 8 महिने चालू होतं सर म्हणलं. तुमच्या पत्नीला? हा, माझ्या पत्नीला 8 महिने चालू होतं. हा, हे मुलगा आहे माझा सर. ये रे बाळा. काय रे नाव काय तुझं? चिवल. काय म्हणतोय? ही 2 मुलं तुमची? हा, 2 मुलं आहे सर. हे 3 वर्षाचा आहे माझा मुलगा. आणि आता हे 2 वर्षाची मुलगी आहे. आणि आता 8 महिना लागला होता तो पण मुलगाच होता सर. मुलगा होता कशावर? हा, मुलगा होतो म्हणजे ते म्हणजे चिरपट केलं ना. म्हणजे घरच्यांनी सांगितलं मला मुलगा होतं म्हणून सर. लय वाईट वाटलं सर. आता काय सांगू तुम्हाला. आता एवढं पोरांना कोण पाहिजे सर. आता एवढं संसार बघा सर. आता काय पाहिजे सर. आता एवढं पोरांना कोण बघणार सर. आता दाखव संसार तुमचा. चला ना सर. तुमचं संपूर्ण नाव काय म्हणले मग? अंकुश अण्णा पवार सर. हे किचन. हे गरिबाचा संसार असा आहे. हे किचन आहे गरीब. गॅस टाकी संपलं सर म्हणलं. गॅस टाकी संपले संपून बरेच दिवस झाले. म्हणजे कसं मग पैसे ते लय लागत ना त्याला गॅसला. मग आम्ही चुलीवरच करायचं. चुलीवरच करायचं आम्ही स्वयंपाक सध्या. याच्यावर गॅस इथं चूल आहे सर. बघा, ह्यांनी मेवणीला वाचवलं खरं, परंतु ती जगली नाही. हे मुद्दा येईल. ती वारली. ते वारले. बाहेर कॅनल मधून बाहेर काढलं, पाटावर ठेवली, पण ती वारली होती. वारले सर. ते काढले बाहेर आणि लगेच मग त्याच्यात मी पण बुडत होतो. मला पण कोणतरी काढलं मला पण. मी पण पाणी पिऊन परत प्रयत्न केला. मी परत उडी मारली त्याच्यात बायकोसाठी. चूल दाखवा. माझी चूल आहे सर. बघा, गॅस बंद आहे म्हणून, गॅस संपेल म्हणून. पैसे नाही ना गॅस घ्यायला का? गॅस मिळत नाही? नाही, गॅससाठी सर पैसे लय लागत आहे ना सर. किती रुपये लागतात? काय 2000 काय 2500 गॅस टाकी आहे सर म्हणलं. तुमचं आहे का कार्ड? आहे कार्ड आहे ना सर. कार्ड आहे. तरी 2000 देता? लगेच 2000 लागत सर. दुर्दैव आहे. आणि हे तुमचं हे घर इथं ओल्ड आहे माझी. इथे झोप होतं मग बाजू संसार बघा. फोटो इकडं चुलत भाऊ पण वारले आणि वडील पण वारले दादा सर. ही जागा कोणाची सर म्हणलं ते भाड्यानं राहतो सर. ते घराच्या मागाची भाड्याने राहता? हा, भाड्यानं राहतो सर. काय भाडे देता? 300 रुपये महिना सर. हे झोपडं तुम्हीच बांधले? हा, हे चोपडा आम्हीच बांधलं सर. मला सांगा, आता दुर्दैवाने मृत्युमुखी पडली तुमची मेवणी पण आणि पत्नी पण. पत्नीचं नाव सांगा. वैशाली अंकुश पवार आहे सर. आणि तिचं वय? वय काय 22 सर. 22 आहे त्याची. आणि 8 महिन्याची गरोदर होती ती? हा, 8 महिन्याची गरोदर होती. आणि मेवणीचं नाव काय? मेवणीचा सोनू भगवान पवार आहे. तिचं वय किती? त्याचं वय काय 12 का 13 होतं सर. 12-13.
12-13 वय होतं. 12-13 सर. आणि ती इकडे आली होती का म्हणजे बहिणीला मदत करायला गरोदर म्हणून? नाही ते पण आमच्या शेजारीच राहतं सर. इथंच हा राहतात. इथंच राहते आमच्या घराघर चिटकूनच आहे सर. तुमचं प्रॉपर गाव कोणतं? प्रॉपर साकूर गाव आहे आमचं, साकूर मांडवा. अच्छा, म्हणजे याच्यातलं संगमनेर हा संगमेर मधलं सर. मग तुम्ही इथं काय करता? इथं आता काय आता घरागावात फिरव पोटा पाणीसाठी फिरावं लागतं ना सर. आता काय करता खरं खरं सांगा. आता केसवर बांधे करतो आम्ही आणि चाबूक नाही का मारतो सर. ते अंगावर देव घेतो बघ, पोथराच चाबूक नाही का मारतो ते काम करतो आम्ही सर. पण आता कसं ते चांगलं वाटत नाही ना मला, मग आम्ही काय केलं मग बांडे धंदा करतो मी, बांड वापरतो मी. केसवर बांडी केसवर बांधे गावोगावी फिरायचं. गावगाव फिरायचं, घरोघर फिरायचं आणि खेडेगाव फिरायचं सर. तुमची पत्नी पण असते का सोबत? पत्नी पण सोबत राहते, ते पण सोबत. ते पण देवावर घेऊन जाते, देवी घेऊन नाही का डोक्यावर. मग तुम्ही चाबूक मार. हा चाबूक मारायचं. किती कमाई तुम्हाला होय? काय सर 300 400 500 रुपये भेटत आहे. कधी भेटत आहे, कधी भेटत नाही. कधी 200 भेटत्या, कधी 150 भेटत्या. घरोघरामध्ये जायचं. नाही घरोघर फिरायचं राहतं सर. काय मग आता हे सगळं झालं, तुम्ही मेवणीला काढलं, मेवणी वारली दुर्दैवाने, पण पत्नी मात्र 3 दिवस पाण्यातच 3 होती. दिवसाने सर आता काय सांगा, फुगून पार दीड बॉडीनं पार एवढं पार सडलं सारखं वाटलं सर. 3 दिवसामध्ये पार मदत कोणी केली? मदत आता म्हणजे आमचे माणसंच होते नाही का सगळे. मग 3 दिवसांनी गावले, मग नाही का कंप्लेंट केलं आम्ही नाही का. मग मी गाडीला पण खर्च पण केलं ते नाही का, नाव आणायला नाही का. पण ते पण ओढी काय तर म्हणते त्याला, ते पण बोलून घेतलं आम्ही. होडी म्हणजे काय? नाव नाही का जे, हा ते पण बोलवलं आम्ही. गाडी पाणबुडी म्हणायची. पानबुडी ते सोडलं. मग ते सोडलं ना, ते पण फुटलं होतं सर. पानबुडी पण फुटली होती. मग तिथून लगेच काढलं. मग ते मग नाही, बाकीचे काही इथले लोकांनी, पुढारी लोकांनी असं काही मदत केली का तुम्हाला? मदत नाही की सर. म्हणजे पोलिस तसं कंप्लेंट केलं तर आम्ही, ते आलते सर. म्हणजे ते काय म्हणते त्याला, म्हणजे ते काय म्हणायचं, रेस्क्यू वाले रेस्को आलते ते, म्हणजे नाही का रिपोर्ट काहीतरी घ्यायला बघ तिथं नाही का. कसं गेले तसं गेले म्हणजे पंचनामा करायला. अच्छा. पंचनामा केलं तिथं. मग तिथं बरोबर सांगितलं मी, असं घसरून पडले माझी मेवणी. घसरून पडल्यानंतर मग माझ्या बायकोचं पदर ओढली त्याने. निम्म पाणीमध्ये गेल्यावर मी लगेच उडी मारली होती त्याने नाही का. आणि 2 जण मला चिटकलं होते. नाही, आता या इकडं बाळाला कोणतरी, आता काय दुर्दैव आहे, ही 2 लहान मुलं आहेत. आईच्या आठवणीने ते सारखं आई ग करतोय आणि मुलगी आता रडतीये. काय करायचं आता यांना? का आईची पोरकी झाली मुलं. आता सर ते लय रडत सर. आता काय तरी पण आता कोणी उचलतंय कोणी नाही उचलतंय असं ना सर. कोणी पाहते नाही पाहत, तर पोराला कोण पाहिजे सर. आता काय रेशन कार्ड आहे का? रेशन कार्ड आहे पण सर, म्हणजे आमचं नाही काढलं. म्हणजे आहे मम्मीचं आहे. तुमच्या मुलाचं, तुमच्या मुलाचं नाही ना काढलं. पत्नीचं? आम्ही आडा नाही सर. म्हणलं आता काही वाचताच येत नाही आम्हाला सर. मग त्याचं काय बँकेत खातं वगैरे आहे का तुमचं? आता म्हणजे तसं खाता नाही सर. मला माझं खाता आहे बघ तेवढंच. हां काय मग आधार कार्ड आहे का मुलाचं? आधार कार्ड आहे म्हणजे त्यांचा दोघांचा पण दाखले माझ्यापाशी. म्हणजे जन्म दाखला आहे माझ्यापाशी दोघांचा पण आहे. आधार कार्ड आहे. आधार कार्ड म्हणजे आधार कार्ड नाही काढला अजून. ते बारीक आहे ना थोडं. म्हणजे पत्नीचं? पत्नीचं आहे आधार कार्ड, पॅन कार्ड आहे सर. या इकडे बाहेर या, चला. नक्की मग आता ते म्हणजे काय झालं, म्हणजे अगोदर मिवणी पडली का काय झालं? मेवणी पडले सर. कसं काय पडली? तुम्ही काय करत होते तिथं? नाही तो मी पण बाहेरच होतो. म्हणजे ते मेवणी घसरून पडले कपडे धुताना. मग मेवणीने काय केलं, मग माझा मंडळीचं नाही का पदर ओढला. पदरदारला. हा पदरला मग पाण्यात आले ते दोघं जण नाही का उड्या मारस्तोवर ना. तुमची पत्नी वाचित होती का पदर ओढल्यामुळे खाली आली? नाही पदर ओढले मला काले आले सर. हा. हा पदर ओढले काले मला आले ते. मग तिथून पुढं मग ते उडी मारस्तोवर थोडं खोल पाण्यामध्ये गेलं सर ते. मग तिथून पुढं मी उडी मारली आणि दोघांनी मला धरले ते. मग मला धरायला काय चालच होतं. त्यांच्याबरोबर मी पण बुडत होतो सर. त्यांच्याबरोबर मी पण बुडत होतो. मग ते काले पुलाचे काले लाट आलता म्हणून तिथं आम्ही 3 जण फुटलो आम्ही जागेवर. नाही तर ते तिथं पण मला तरी पण तुम्ही तुमच्या मिवणीला बाहेर काढलं ना. काढलं सर. पण ते माझं मंडळ तिथून जागेवरून गायब झालं तिथून. आणि मंडळ ते मेवणीने बाहेर निघलो होती बाहेर. मग लगेच उडी मारली मी. मग बाहेर काढलं. मग लगेच मी उडी मारली. मग तिथं कोणी नेलं दवाखान्यात मिवणीला? मेवणीला वहिनीला नेऊन गेले. वहिनी आणि आजूबाजूला लोक नाही जमली का? जमले नाही. 2-3 जमले होते. पण त्यांना काय म्हणजे थोडं मात्र माणसं होते ते नाही का. किती वाजता घडली, किती तारखेला घडली घटना? ते म्हणजे रविवारी किती वाजता? सकाळी रविवारी दुपारी? दुपारून 3 वाजता. 3 वाजता सर.
हे बघा हे कुटुंब आहे एवढी मोठी घटना घडली परंतु कुणाला काही माहीत नाही. मला असं उडत उडत समजलं का अशी घटना इथे या गरिबाच्या बाबतीत घडलेली आहे. ही लोक केसावर फुग या मोटरसायकल आहे का तुमच्या? मोटरसायकल सर. हा आता ही मोटरसायकल बघा गावगावी फिरायचं केसावर भांडी म्हणायचं लोक असं चालणे ओपतो. 300-400 रुपये भेटतात हा 300-400 भेटते. पेट्रोल जाऊन. हा पेट्रोल पण भेटते. मग परत घरचा खर्च पण राहतो सर. पोरांचा पण राहते त्यांना पण लागत 10-20 रुपये. आणि आता मुलांना कोण सांभाळणार? तुम्ही काम कसं करणार? आता तेच नाही सर. आता तेच प्रश्न पडला. आई वडील कुठे? वडील वारले सर. म्हणलं आई आहे. आई आहे ना? आई आहे ना. सांभाळील का ते? समजेल ना. फोन पे चालू आहे का? फोन पे चालू आहे ना सर. काय नंबर आहे सांगा चला मला. फोन पेचा नंबर सर आता अरे फोन पेचा नंबर काय माहिती आहे का नाही सर? आता नेमकी माझा मोबाईल नाही का म्हणजे हप्ता टाकले मला सर. माझं लॉक झालं मोबाईल सर नाही का. दुसऱ्यानं देऊ शकतो का म्हणजे असं? लॉक झाला का? हा मोबाईल हप्ता टाकले म्हणून लॉक केलं मोबाईल सर. लॉक होतो म्हणजे काय होतं? म्हणजे लॉक झालेलं मोबाईल असे झालेलं सर. अरे भरून टाकायचे ना हप्ते मित्र. भरणार आहे सर. आता हे जेंजर म्हणून सर. आता काय आता हे वारले म्हणून भरलंच नाही सर. मग पैसे गेलं मग त्याच्यात मग काहीच पैसे नाही का? काहीच नाही सर. काहीच नाही. भावाच होतो कडे पण नाही केला. 88 56 89 पुढं काय? 75. नारायण अण्णा पवार कोण आहे? भाव आहे सर. मग आता मी याच्यावरती 1000 रुपये मारतो. हो सर. ठीक आहे. हो सर धन्यवाद. अरे नंबर नॉट इन. बरं ठीक आहे. नाही ह्याच्यात हे कुठे? हा बघ. हो सर मग आले सर. आले कसं काय आले? भावाला इथं पाठवले तुम्ही 1000 रुपये आले का? आले ना. तर माझी विनंती आहे की या कुटुंबाला काय ज्याला वाटेल का बाबा मदत करायची गरज आहे. कारण की आता हे तुम्ही बघू शकताय काय अवस्था झालेली आहे आणि काय परिस्थिती आहे. थोडीफार मदत केली तर यांना तेवढाच हातभार लागल मुलांना शिकवण्यासाठी किंवा काय करण्यासाठी. दुसरा भाग असा आहे का यांचं जे कोणी इथं पिंपळवंडी गावामध्ये अनेक नेते राहतात त्यांनी प्लीज यांना मदत करावी. कारण की शासनाच्या अनेक योजना आहेत का अपघाती मृत्यू झाल्याच्या नंतर पैसे वगैरे मिळतात त्यांना. तेव्हा प्लीज या लोकांना मदत करावी. हा जो नंबर मी जो सांगितला हो सांगा परत नंबर. 88 88 56 89 75 या नंबरवर यांना फोन करा आणि यांना मदत मिळवून द्या. म्हणजे हे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि यांच्या खात्यावर काही पैसे द्यायचे असेल तर पैसे द्या बरं का. फोनपेने जर पैसे आले तर ह्यांना तुम्ही देणार ना? देऊ ना. ते घरचे देऊन सगळे देऊ ना. हां ठीक आहे. आणि फोनपेने जेव्हा पैसे पाठवशाल त्यावेळी मदत म्हणून लिहा खाली. म्हणजे ते पैसे कशाचे हे लक्षात येईल.